नमस्कार, मी अमोल जोशी. गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि त्यातली अन्न ही सगळ्यात पहिली गरज आहे. मात्र इतक्या वर्षांच्या मानवी इतिहासाच्या प्रवासामध्ये ही फक्त आता गरज राहिलेली नाही आहे, तर त्याची एक संस्कृती झालेली आहे, ज्याला आपण अन्न संस्कृती किंवा खाद्य संस्कृती असं म्हणतो. आणि या खाद्य संस्कृतीचे मुख्यत्वे 2 भाग पडतात. या खाद्य संस्कृतीचा इतिहास आणि दुसरी गोष्ट म्हणजे या खाद्य संस्कृतीबरोबर येणारं विज्ञान. तर आजच्या गुढीपाडव्यानिमित्त आपण या आपल्या संस्कृतीचा, मराठी खाद्य संस्कृतीचा या दोन्ही अंगांनी परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपली खाद्य संस्कृती आपल्याला समजून सांगण्यासाठी, अधिक सोपी करून सांगण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर अभिजित जोशी. नमस्कार डॉक्टर, स्वागत तुमचं एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये. आता प्रश्न असा आहे की या विषयावर बोलायला डॉक्टर अभिजित जोशी यांना आम्ही का बोलवलंय, तर त्याचं उत्तर आपण आधी प्रेक्षकांना देऊया. महाराष्ट्र सरकारने एक नवा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि ज्याचं नाव आहे महाराष्ट्र खाद्य संस्कृती कोश. हा एक संशोधन प्रकल्प असणार आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि इथून पुढचे काही महिने याच्यावर संशोधन होणार आहे. आणि या प्रकल्पाचे मुख्य संपादक आणि प्रधान संशोधक ही जबाबदारी डॉक्टर अभिजित जोशी यांच्याकडे आहे. त्याचबरोबर ते अधिष्ठाता आहेत पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आयुर्वेद आणि योग विभागाचे, आणि त्याचसोबत ते ध्येय या संस्थेचे महानिर्देशक आहेत, ज्याचा लॉंग फॉर्म आहे लेट डॉक्टर दीपक टिळक होलिस्टिक सेंटर ऑफ एक्सलन्स इन योगिक अँड आयुर्वेदिक सायन्स. शिवाय अभिजित यांना जगभरातल्या वेगवेगळ्या देशांकडून आत्तापर्यंत 4 डिलीट या पदव्या मिळालेल्या आहेत. आणि आयुर्वेदामध्ये अशी पदवी मिळवणारे ते केवळ भारतातलेच नव्हे तर संपूर्ण जगभरातले सर्वात तरुण संशोधक ठरलेले आहेत. असे अनेक बहुमान त्यांना मिळालेले आहेत. सो डॉक्टर अभिजित, आपण सुरुवात करूया. खाद्य संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त जो शब्द आम्ही ऐकतो तो आहे चौरस आहार. तर सुरुवात आपण इथून करूया की चौरस आहार कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ काय असतो? अनेक वेळेला असा प्रश्न येतो की चौरस आहार म्हणजे काय, हे अनेकांना त्याच्या मागचं त्या 4 प्रकारांबद्दल माहितीच नसते. बेसिकली हा उल्लेख आपण भगवद्गीतेमध्ये पण 15व्या अध्यायामध्ये एक जो महत्त्वाचा श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा, आणि त्याची जी त्याचा जो दुसरा लाईन आहे त्याच्यामध्ये असं म्हणलंय की पचामी अन्नम चतुर्विधम, म्हणजे तुम्ही जे 4 प्रकाराचं अन्न घेतलेलं आहे ते वैश्वानर म्हणून मीच त्याचं पाचन करतो. म्हणजे ते 4 प्रकार, म्हणजे ज्याला चौरस हा आपला मराठी मुळा शब्द, आणि ते 4 प्रकार जे आहेत ते त्यावेळेपासून आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला भोज्य असं म्हणतात, दुसरा जो प्रकार आहे त्याला भक्ष्य असं म्हणतात, तिसरा जो प्रकार आहे त्याला लेह्य असं म्हणतात, आणि चौथा जो आहे त्याला पीत किंवा द्रव असं म्हणतात. आता हे 4ही प्रकार आपल्या भोजनामध्ये असावेत असं आपलं पुराणशास्त्र किंवा आपलं आयुर्वेद शास्त्र सांगतं. म्हणजे काय, तर पहिला त्यातला जो प्रकार आहे त्याचं नाव ज्याला भोज्य असं म्हणतो. भोज्य याचा अर्थ सॉलिड, पण ते सॉलिड कसं दातानी चावून खाता येणार. म्हणजे लाडू असेल तर लाडू आपण दातानी चावून खातो. म्हणजे त्याच्यानंतर इतर जे काही दातानी म्हणजे मोदक सुद्धा असेल तर मोदकालाही आपल्याला चावूनच खावं लागतं. दुसरा त्यातला जो प्रकार आहे तो भक्ष्य. आता हा शब्द आला वेगळी करून, पण भक्ष्य याचा अर्थ तुकडे करून खाणं. अच्छा, भक्ष्य याचा साधा मराठी अर्थ तुकडे करून खाणं. मग त्याच्यामध्ये पोळीपासूनच आपण सुरुवात करतो. मग पोळी असेल, भाकरी असेल, हे आपण तशी नाही खात, अखंड नाही खाऊ शकत, त्याला तुकडे करून खायला लागते. तिसरा जो प्रकार आहे त्याला अनेक आयुर्वेदिक ग्रंथामध्ये तुम्ही चाटण म्हटलं असेल किंवा लेह्य. आता लेह्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये म्हणू येणारा म्हणजे लोणचं, की ज्याला तुम्हाला चाटूनच खावं लागतं. आणि चौथा पेय, म्हणजे जे प्यायचं आहे, म्हणजे दूध असेल किंवा ताक असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात इंटरेस्टिंग जे आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगितलंय ते म्हणजे उत्तर हे सगळे हलके आहेत. म्हणजे जो भोज्य आहे तो पचायला सगळ्यात जड आहे, त्याच्यानंतर भक्ष्य आहे तो त्याच्यापेक्षा थोडा कमी जड आहे, आणि नंतर हे 2 पुढचे क्रमाने ते हलके होत जातात म्हणजे पचायला, किंवा उलट जर म्हणलं तर क्रमाने गुरु होत जातात. असा त्याच्या मागचा इतिहास. म्हणजे हे एका जेवणात हे सगळे पदार्थ असावेत, दिवसभरात हे सगळे खाऊन व्हायला पाहिजे. म्हणजे जेवणामध्ये या
याला चौरस आहार म्हणतो ना आपण. म्हणजे हे म्हणजे जी आपली तोंडी लावण्याची पद्धत होती म्हणजे त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, पण शक्यतो असेल तर तो चौरस आहार होतो. अच्छा, म्हणजे आता काही जण असं सांगतात की दिवसातून एकदा किंवा दोनदा जेवा, काही जण असं सांगतात की टप्प्याटप्प्याने जेवा. तर चौरस आहार ही जी संकल्पना आहे ती किती वेळा तुम्ही खाता ह्याच्याशी संबंधित आहे की काय खाता ह्याच्याशी संबंधित? किती वेळा याच्यापेक्षा पूर्वी म्हणजे ज्या काळामध्ये हे शास्त्र लिहिलं गेलं त्या काळ म्हणजे ऋग्वेदापासूनचा जो काळ आपण जर बघितला म्हणजे भारतीय संस्कृतीचा उदयापासून जर काळ बघितला तर त्याच्यामध्ये भोजन म्हणजे चौरस भोजन ही संकल्पना सकाळच्या आहारामधलीच होती. म्हणजे अनेक ग्रंथ असं सांगतात की सूर्यास्तानंतर अल्पोपहार घ्यावा. अच्छा, आणि त्याच्यामध्ये हे नाही, अल्पोपहार म्हणजे क्रमानं जे लघु होत जाते म्हणजे पेय घ्यावं म्हणजे दूध घेणं जास्त श्रेयस्कर किंवा ताक म्हणजे ताक हे तर अमृत सांगितलंय, ताक घेणं जास्त श्रेयस्कर. पण एक ज्यावेळेला आपण व्यवस्थित भोजन करणार आहे त्यावेळेला मात्र चौरस आहाराचा वापर व्हावा. अच्छा, म्हणजे कुठल्याच विटॅमिन्स म्हणजे आधुनिक भाषेत बोलायचं तर कुठल्याच विटॅमिन्स आणि ज्या काही कार्बोहायड्रेट्स मिनरल म्हणजे जे त्या शास्त्रानुसार होतं त्याची कुठलीच कमतरता नाही भासणार. अच्छा, कारण ह्या प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये त्या गोष्टी कव्हर होतात. अच्छा, दुसरी एक गोष्ट अशी असते की अशी एक सांगितलं जातं की तुम्ही फार जर चवीच्या मागे लागलात तर तो पदार्थ आरोग्यदायी असेलच असं नाही, आणि फार आरोग्यदायी पदार्थ असेल तर तो फार चविष्ट असेलच असं नाही. तर हे खरं आहे का? आयुर्वेद काय सांगतं याच्याबद्दल? असं नाही वाटत, म्हणजे असं नसावं किंवा नाहीही. याचं कारण असं की चव ही प्रत्येकाच्या नुसार व्हेरी होते. कुणाला काय आवडेल आणि कुणाला काय आवडणार नाही हे सांगता येत नाही. बरं, पण आपल्याकडे पचनासाठी उत्तम असणारे प्रकार किंवा पचन ज्याच्यामुळे खूप चांगलं होतं ते जर प्रकार आपण म्हणजे अन्न शिजवताना त्याचा वापर करणं हा वेगळा भाग, पण साधं पहा जे त्या काळापासून चालत आले ते म्हणजे सैंधव म्हणजे मिठाचा जो सैंधव लवण ज्याला आपण म्हणतो, याने रुचकरता म्हणजे याने चव येतेच. त्याच्यानंतर आवळा याने चव येतेच. अच्छा, चिंच जी आपल्या आमटीमध्ये किंवा याच्यामध्ये वापरण्याची पद्धत आजही आहे, चिंचेमुळेही चव येते. त्याच्यानंतर रोजच्या ह्याच्यात आमसूल म्हणजे आता काही विशिष्ट भागामध्ये वापरतील तर प्रत्येक भागामध्ये अशा चवीचे काही ना काहीतरी झाडाला येणारी फळं किंवा नैसर्गिकरित्या मिळणारी ही अशी काही साधनं याच्यामुळे अन्न हे रुचकर आणि चविष्ट होऊ शकतं. मुख्य गोंधळ कुठं आहे? प्रिझर्वेशन. आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या त्याला म्हणजे विकृती हा संस्कृत शब्द आहे. विकृती याचा अर्थ विकृती असं नाही, दुधाला म्हणजे दह्याला दुधाची विकृतीच म्हणतात. म्हणजे त्याच्यापासून जे पुढे जे तयार होतंय त्याच्यात इथे गडबड आहे. अच्छा, अन्यथा उत्तम जेवण हे चवदार आणि रुचकर असतंच. तुम्ही पहा ना, चिंच म्हणलं तरी आपल्याला आता 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 आंबे मोहर आलाय, आता कैऱ्या यायला सुरुवात होती, त्याचा वापर आपल्या आहारामध्ये किती होतोय. म्हणजे त्याची काय पन्ह येईल, त्याच्यानंतर त्याचं कोशिंबीर त्याची करतात. मग हे चवीबरोबर ते आरोग्यदायी पण आहेत. बरोबर. म्हणजे आता मी या अर्थाने मला अजून थोडंसं ह्या प्रश्नात अजून थोडंसं खोल जाण्याची इच्छा आहे की सांस्कृतिक पदार्थ आपण जे म्हणतो की जे आपल्या पारंपरिक पदार्थ जे आहेत, तर ही परंपरा ही अविरत सुरू असणारी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये बाहेरचे पदार्थ येत असतात, त्याच्यामध्ये बरंचसं कल्टिवेशन होत असतं आणि नवीन पदार्थ पण तयार होत असतात. तर आत्ताच्या पिढीचे जे आवडते पदार्थ आहेत, उदाहरणार्थ फ्रेंच फ्राईज आहे समजा, किंवा पिझ्झा आहे किंवा बर्गर आहे, तर फक्त चव या निकषावर जर आपले पारंपरिक पदार्थ आणि हे पदार्थ ह्यांची जर तुलना केली तर मग असं वाटतं की हे पदार्थ जास्त चविष्ट आहेत किंवा ते वारंवार खावेसे वाटतात, ते जास्त रुचकर वाटतात. मला त्याच्यामध्ये ॲज अ शास्त्र म्हणजे संशोधक म्हणून मला त्याच्यामध्ये असं वाटतं की तुम्ही ती तुमच्या शरीराला लावून घेतलेली सवय आहे. अच्छा, म्हणजे एखादा पदार्थ मला रुचकर वाटतोय किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यामुळे, कारण तुम्ही हे म्हणजे त्या पिढीनं किंवा आत्ताची जी जनरेशन आहे त्यांनी ते पदार्थ कितपत खाल्लेत जे आपल्या ट्रॅडिशनल सिस्टीम मधनं आलेले आहेत हे शंकास्पदच आहे.
त्यामुळे त्यांना याचीच चव उत्तम लागणार, कारण त्यांना चवच माहित नाही. म्हणजे आपल्या पदार्थांची जी चव आहे, म्हणजे आपल्या सांस्कृतिक पदार्थांची जी चव आहे, त्याचा जोपर्यंत तुम्ही, कारण आज दुर्दैवानं ती करणारी पिढीही संपत चालली आहे किंवा कमी कमी होते आहे, त्यामुळे ते मिळेना झालंय. असा तो थोडासा भाग आहे. म्हणजे ती एका विशिष्ट वयामध्ये त्या चवीची ओळख होणं फार आवश्यक असतं, त्याच्यामुळे पुढच्या मग त्यामुळे ते मग त्याला आम्ही आयुर्वेदामध्ये सातमे होणं म्हणतात. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट आहे पण ती तुम्हाला नंतर नंतर ती सातमे होत जाते, म्हणजे ते तुम्हाला चालतं. ते म्हणजे ते मग ते चालतं हे जे प्रकार आहे ना, तो थोडा घातक आहे. त्याच्यापेक्षा जे चालणार आहे ते चालवून घ्यायचं. म्हणजे असेच आता उदाहरणार्थ मोरावळा आहे, जो एक पदार्थ अजूनही घरोघरी केला जातो, आजीबाईच्या बटव्यातला मोरावळा. तर असे पदार्थ की ज्यांचे औषधी गुणधर्म आहेत किंवा ज्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, चांगला परिणाम होतो किंवा विकार दूर होण्यासाठी परिणाम होतो, पण ते बऱ्याच जणांना माहिती नसतं की ह्याच्यामुळे विकार दूर होणार आहेत. तो एक पारंपरिक पदार्थ म्हणूनच आजही तो घराघरामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये असे कुठले पदार्थ आहेत? त्याच्यामध्ये मोरावळ्याचाच विषय निघाला म्हणून त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग सांगतो. आम्ही ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र किंवा भारतीय खाद्य संस्कृतीचा किंवा ग्रंथांचा ज्या वेळेला हस्तलिखित काही पोथ्या किंवा काही पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली जी आज दुर्मिळ आहेत किंवा त्यांचं प्रकाशन होत नाही, अशामधून ज्यावेळेला आम्ही याचे शोध घेतोय सध्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की मोरावळा सुद्धा एक 6 प्रकारांनी करता येतो हे आम्हाला सापडलं. म्हणजे कदाचित त्याच्यापेक्षाही अधिक असू शकतं, कारण अजून सगळे ग्रंथ आम्ही तपासून पाहिलेले नाहीत. म्हणजे अगदी सामान्य लोकांना किंवा आपल्याला सगळ्यांना कळेल असं, एक म्हणजे तो खिसून करता येतो, दुसरं म्हणजे तो उकडून करता येतो. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या पाकामध्ये घालण्यासाठी मेथड परत वेगवेगळे आहे. कोणी पाकात घालतं किंवा केलेल्या पाकामध्ये केलेला पाक त्या याच्यामध्ये ओतलं जातं, कोणी गूळ घालेल, कोणी साखर घालेल. पण मूळ शास्त्रामध्ये, मूळ ग्रंथामध्ये मोरावळा कशाचा केला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉटनिस्ट आपल्याला सांगू शकतील की आवळ्याचे असणारे सगळे गुणधर्म हे कुठल्या आवळ्यामध्ये आहेत. म्हणजे आवळ्यांचेही अशा विविध जाती आता येत आहेत. मग ज्या वेळेला चरक संहिता लिहिली गेली किंवा ज्या वेळेला आपलं शास्त्र लिहिलं गेलं त्यावेळेला, आणि मग त्या पद्धतीचा आवळा आपल्याला जर मिळाला आणि त्याला शास्त्रीय पद्धतीनं आपण जर त्याचं प्रिपरेशन, म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन ज्याला म्हणतो, किंवा ते तयार करण्याची रीत केली, विशेषतः म्हणजे या सगळ्या आवळा करत असताना त्याला आच, म्हणजे ज्याला अग्नी म्हणतो, म्हणजे त्याला उष्णता द्यायची आहे, ही किती द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ती मंदाग्नीवरती द्यायची आहे का मध्यमाग्नीवरती द्यायची आहे का आणि काही करायचं आहे, त्याच्यावरती सुद्धा. म्हणजे आपण दूध तापवायला ठेवलं तर जर मंद अग्नीवरती ठेवलं तर त्याचा खवा बनू शकतो, पण ते जर हे केलं तर ते म्हणजे त्याला जास्त दिली तर ते ओतू जाऊ शकतं. म्हणजे दूध तेच आहे, तसं कुठल्या न्यायानं तो करायचा हे आता सगळं आम्ही ह्या महाराष्ट्र खाद्य संस्कृती कोशामध्ये सगळ्या या गोष्टी आणणार आहे की मूळ ग्रंथामध्ये काय लिहिलंय, ती मेथड त्याची प्रिपरेशनची काय आहे, आणि त्याचे जे इन्ग्रेडियंट्स, म्हणजे ज्याला आवळा आपण म्हणतोय, हा आवळा कुठून आणायचा आहे. आणि सगळ्यात मला जी आनंदाची गोष्ट याच्यामध्ये काय वाटते, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आजच्या मितीला आहेत उपलब्ध. म्हणजे असं नाही आहे की त्याची वानव आहे, म्हणजे एखाद्याचाच पर्याय काहीतरी आपल्याला असू शकतो, पण हे सगळं आहे. म्हणजे हे सगळं आज उपलब्ध आहे आणि चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे मगाशी तुम्ही जो प्रिझर्वेशन हा जो मुद्दा मांडला होता, तर त्याला ह्याच्याशी कसं जोडता येईल का? आता मोरावळा हा आहे की आवळे एका विशिष्ट ऋतूनंतर मिळणं बंद, पण मोरावळा वर्षभर टिकतो. म्हणजे पुढचा आवळा येईपर्यंत हा टिकून राहतो, आणि तेच टिकवण्याकरता त्याला पाक करायचा, आणि त्या पाकाच्याही परीक्षा आहेत. म्हणजे तो पाक करताना त्याच्या विशिष्ट परीक्षा घ्यायच्या की तशा प्रकारचा पाक झाला तरच तो आवळ्याबरोबर वापरून त्याचा मोरावळा करायचा. हा तुम्हाला रिझल्ट देणारच, म्हणजे जे शास्त्राने रिझल्ट सांगितलेत. पण होतंय काय, त्याच्याशिवाय ज्या मेथड ऑफ प्रिपरेशन आल्यात, त्याच्याशिवाय ज्या पद्धतीनं आज तयार होतंय, ते कितपत टिकेल, आणि त्याच्यामध्ये नेमके प्रिझर्वेटिव्ह आहेत का, इन्ग्रेडियंट्स वेगळे आहेत का, आणि काही आहे,
त्याच्यामुळं तुम्हाला रिझल्ट द्यायच्याऐवजी त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. म्हणजे हे आम्ही अनेक वेळेला पाहिलंय. म्हणजे साधं उदाहरण देतो की एका वैद्यांनी असं सांगितलं, एकाला जर उठला होता, तर एका वैद्यांनी त्याला सांगितलं की लोणी लाव. अच्छा. त्यानं घरी गेला आणि 2 दिवसांनी परत आला, म्हटला की ते वाढतंय. तर म्हणे मी लोणी लावल तसं ते वाढतंय. तर ते लोणी नाही, तो बटर लावत होता. म्हणजे आता बटर आणि लोणी हे दोन्ही जर म्हटलं तर शब्दशः फक्त ट्रान्सलेशन आहे. म्हणजे पण त्याच्यामध्ये त्या बटरमध्ये आपण जर त्याचे घटक द्रव्य त्याच्यामधली बघितलं तर त्याच्यामध्ये सॉल्ट पण आहे किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये आहे. तर ते तिथे मग हे आपल्या आयुर्वेदाच्या ह्याला थोडा छेद देणारं होत आहे. पण आयुर्वेदाला छेद देणारं होत नाही, त्याचं वापरण्याची पद्धत जी आहे, पदार्थच चुकतो, तो पदार्थ चुकतोय. पदार्थ जे वेगवेगळे पदार्थ, जसं आता तुम्ही म्हणालात की मीठ आहे किंवा सैंधव मीठ आहे किंवा जिरं आहे किंवा साखर आहे, तर जसं आता ताकाचं आपल्याकडे बरंचसं महत्त्व सांगितलं जातं आणि बरेचसे त्याच्यावरनं गैरसमज पण आहेत की ते कधी प्यावं, कधी पिऊ नये, दिवसा प्यावं की रात्री प्यावं वगैरे वगैरे. तर आयुर्वेद ह्याच्याबद्दल काय सांगतं की कुठल्या गोष्टीचा कसा उपयोग करणं हे आरोग्यासाठी हितकारक असतं? आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर ताकाला पृथ्वीवरचं अमृत म्हटलं जातंय. तर ते ताक कशा पद्धतीनं तयार करायचं त्याचा प्रत्येक ग्रंथामध्ये विधी दिलाय. मग ते साईसह घ्यायचं का साय सोडून घ्यायचं, काही वेळा निवळी घ्यायची, हे प्रत्येकाच्या शरीराच्या प्रकृतीनुसार घ्यायचं. बरं. म्हणजे समजा आता ताकाला अमृत म्हणण्याचं कारण हे आहे की ताकामध्ये तुम्ही जर हिंग, म्हणजे हिंग आपला रोजचा, आणि सैंधव किंवा जे अवेलेबल असेल ते मीठ तुम्ही जर त्याच्यामध्ये घातलं तर वाताचं शमन होतं. म्हणजे वातानी जे निर्माण झालेले दोष आहेत त्याचं शमन होतं. बरं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही साखर घातली किंवा ज्याला साखर नाही चालत त्यानं गुळ घातला असं धरून चालू. गुळ पण घालू शकतो. तर तो जर आपण त्याच्यामध्ये ते घातलं तर त्यानं पित्ताचं शमन होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये वेखंड सारखं चूर्ण तुम्ही जर घातलं तर त्यानं कफाच्या याचं शमन होतं. म्हणजे अमृत आहे. म्हणजे तिन्ही फक्त वापरायचं कसं याच्यावरती त्याचे परिणाम अवलंबून आहेत. शिवाय आत्तापर्यंत आम्हाला ताकाचे जवळपास 37 ते 38 प्रकार आम्हाला मिळालेत की त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले घालायचे आणि त्याच्यानुसार त्याचं येणारे रिझल्ट्स. अच्छा. आत्ता एक असं संशोधन झालं आयुर्वेदामध्ये, म्हणजे जसे चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता असे ग्रंथ आहेत, तसे भोजन कुतूहल, क्षेम कुतूहल आणि सुषेण असे 3 खूप पुरातन ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये या सगळ्या रेसिपीचं वर्णन, त्यांचं तयार करण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचं स्टोरेज कसं करायचं, आणि तिसरा त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे फलश्रुती, की त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. आता फायदे 2 प्रकारचे. एक, तुम्ही स्वस्थ आहात, कुठलाही व्याधी नाही तर तुम्ही स्वस्थ राहण्याकरता, आणि दुसरा, जर एखादा तुम्हाला काही व्याधी झाला तर त्याच्या उपयोगासाठी, म्हणजे त्याच्या शमनासाठी याचा उपयोग होऊ शकतो. अच्छा. या 3ही ग्रंथांमधल्या सगळ्या रेसिपीज आम्ही करून पाहिल्यात. म्हणजे आमच्या संशोधन संस्थेनं त्या केल्यात. त्याचा आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड पण केलं होतं. एकाच दिवशी आम्ही ते सगळे केले. मग त्याच्यानंतर त्याची पॅलेटेबिलिटी आम्ही चेक केली की त्यातले आज किती खाण्यायोग्य आहेत किंवा याच्याबद्दल. तर त्याच्यामध्ये एक गौरी तक्र नावाचा एक ताकाचा प्रकार आहे. गौरी तक्र, त्याचं नाव गौरी तक्र. तो या ग्रंथामध्ये, भोजन कुतूहल नावाच्या ग्रंथामध्ये. अच्छा. तर त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आम्ही ज्या वेळेला ते करून पाहिलं त्यावर आमच्या असं लक्षात आलं, त्याच्यावरती पूर्ण सायंटिफिक स्टडी केला. आयुष मंत्रालयाने त्याच्यावरती आम्हाला सहाय्य केलं आणि सगळ्या, म्हणजे आजपर्यंत जेवढ्या टेस्ट अवेलेबल आहेत तेवढ्या, तर त्याच्यामधून फायनल त्याचा रिझल्ट जो असा आला की ते घेतल्यानंतर, म्हणजे ते ताक पिल्यानंतर तुम्हाला मनाला आणि शरीराला समाधान वाटतंच. अच्छा. पण इम्युनो बुस्टिंग आहे. म्हणजे कोविड सारख्या ज्या वेळेला व्याधीचा उपद्रव व्हायला सुरुवात होतो
त्यावेळेला ते तुम्हाला शरीरामध्ये व्याधिक्षमत्व तुमचं जे आहे ते चांगल्या प्रकारानं निर्माण करणारं ते ताक आहे. म्हणून म्हणलं ताकाला जे अमृत म्हणलंय आणि ते असं म्हणतात की ते इंद्राला दुर्लभ आहे पण पृथ्वीवरती मिळते म्हणून ते बरोबर आहे. पण तुम्ही हे जे सांगितलं की काय घालून ताक प्यायल्यामुळे कुठला विकार दूर होतो, तर आता हे काही प्रत्येकाला माहिती नसतं की आपल्याला कुठला विकार आहे, तर ते सगळ्यांनी सगळं घालून प्यायला हरकत आहे की असं नाही? प्रत्येकाची प्रकृती, मी म्हणलं ना, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार. म्हणून तर प्रकृतीच्या शिवाय तुम्ही जर काही जर ते घेतलं तर प्रत्येकाला ते त्रासदायक आहे. म्हणजे आता जे दिसतंय की तुमची प्रकृती पित्ताची आहे, त्यामुळे तुम्हाला पित्ताचे त्रास किंवा नैसर्गिकरित्या उन्हामध्ये फिरल्यानंतर त्रास होतो. अशा वेळेला तुम्ही जर त्याच्यामध्ये सुंठ किंवा अशा वेळेला तुम्ही जर त्याच्यामध्ये वेखंड वगैरे घालून घेतलं तर अजूनही त्रास वाढेल. त्याच्यापेक्षा थोडं साखर घालून तुम्ही जर ते घेतलं, म्हणजे जे रोज आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ते. म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये गौरी तक्रासारखं त्याला काही बाहेरचे इन्ग्रेडियंट्स आणून करायचे. आता आम्ही या महाराष्ट्र संस्कृती कोशामध्ये आम्ही असं करतोय की हे सगळे ताकाचे प्रकार आम्ही लिहितोय आणि त्याच्यामध्ये त्याची तयार करण्याची रीत, त्याच्यामध्ये त्याला कालावधी किती, त्याला ठेवायचं किती वेळ आणि ते घेण्याचा कालावधी कुठला असावा आणि त्याची फलश्रुती काय, हे एकाच वेळेला सगळं मिळेल. तसंच सरबतांचं म्हणजे पेय, पानक ज्याला आपण आता उन्हाळ्यामध्ये तर ह्यांची आता रेलचेल दिसते, तर हे सगळं एकत्र जे आपल्या सगळ्या पुराण ग्रंथांमध्ये आहे किंवा सगळ्या वैदिक ग्रंथांमध्ये आहे, हे सगळं एवढं परिपूर्ण आहे, ते सगळं आम्ही एकत्रित त्याचं हे मिळेल आपल्याला. दुसरा यातला एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया. तर आता इतक्या धातूची भांडी आपल्याकडे उपलब्ध असतात, अगदी ॲल्युमिनियम पासून ते पितळेपर्यंत सगळं काही बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये एकतर प्रत्येकाची लाईफस्टाईल, दुसरी गोष्ट त्याची आर्थिक परिस्थिती आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा अवेअरनेस, त्याला किती त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर ह्यांनी खरंच फरक पडतो का की तुम्ही कशात शिजवता आणि कशामध्ये ते पदार्थ साठवता? याने हे खूप चांगला प्रश्न आहे की जो आत्ताच्या काळाला खूप महत्वाचा आहे. आणि जी आर्थिक परिस्थितींची गोष्ट आली तर त्याला तर एक खूप पूरक असा अभ्यास आपल्या शास्त्रज्ञांनी पूर्वीच करून ठेवलाय. म्हणजे पात्र प्रशस्ती असा एक प्रकार आहे. पात्र म्हणजे आपलं भांड, कंटेनर ज्याला आपण इंग्लिश किंवा वेसल्स म्हणजे काही म्हणू त्याला आपण. पण ग्रंथामध्ये म्हणजे हेच जे मी आता 3 ग्रंथ सांगितले ह्याच्यामध्ये हे प्रकर्षाने हे दिलंय आणि त्याच्यावरती आम्ही संशोधन पण केलेले आहेत की हे का असं होतंय. तर दुधामध्ये कॅल्शियम किंवा दूध हा कॅल्शियमचा खूप मोठा सोर्स आहे, हे आपण सर्वश्रुत आहे. म्हणजे सर्वश्रुत आहे. आता त्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये काय म्हणत होते हा भाग वेगळा. आयुर्वेद शास्त्रामध्ये दूध हा परिपूर्ण आहार आहे म्हणतात. बरोबर, पूर्णान्न म्हणतात दूध हा. तर त्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला आणि त्या ग्रंथामध्ये असं दिलंय की दूध, आता त्याला ॲल्युमिनियम असं म्हटलेलं नाहीये, पण त्या वेसलचं जे काही वर्णन आहे त्याच्यानुसार असं लक्षात येते की ते ॲल्युमिनियम आहे. तर ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये ते दूध कधीही ठेवू नका. आणि सगळ्यात त्यांनी जे खूप प्रशस्ती म्हणतात त्याला, पात्र प्रशस्तीच हा त्याचा टॉपिकचं नाव आहे, ते तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये ठेवा असं सांगितलंय. मग आम्ही त्याच्यावरती सगळे प्रयोग लॅबोरेटरीजमध्ये, शासनाच्या सगळ्या लॅबोरेटरीमध्येच प्रयोग केले. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ते जर दूध आपण तापवण्याकरता ॲल्युमिनियमचं भांडं वापरलं आणि नंतर ते दुधाचा वापरही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये केला तर दुधामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे त्याचं मूळ प्रमाणाच्या निम्म प्रमाण त्या याच्यामध्ये येतं की जर तुम्ही ते ॲल्युमिनियम मध्ये ठेवलं तर कॅल्शियम कमी होतो. हा पात्राचा म्हणजे दॅट इज द प्रॉब्लेम विथ कंटेनर, नॉट विथ मिल्क. हे संशोधनातून आणि त्याच्या व्हॅल्यूज पण आमच्याकडे फक्त आज म्हणजे त्या व्हॅल्यूज सांगण्यापेक्षा पण त्याच्यानंतर दुसरं अर्धन म्हणजे ज्याला मृत्तिका पात्र म्हणतात, काळ्या मातीचं, म्हणजे पूर्वी जी मातीची भांडी वापरली जात होती काळ्या मातीची किंवा मातीची भांडी म्हणून, कारण मातीमध्येही वैविध्यता आहे. तर त्याच्यामध्ये ते दूध ठेवलं आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे तापवण्याचा विषय, तर ते तापवलं आणि नंतर त्याच्यामध्ये ठेवलं तर दुधामध्ये समजा आपण
एक 10% म्हणजे 10 जर आपण म्हणलं की कॅल्शियमचं प्रमाण आहे तर त्या मातीच्या याच्यामुळे त्याच्यात आणखीन 3 वाढतं. हो. आणि अल्युमिनियम मध्ये ते कमी होतं आणि याच्यामध्ये ते वाढतं. अच्छा. त्याच्यानंतर तुपाचेही आम्ही असे प्रयोग केलेत की तूप वेगवेगळ्या 7 प्रकाराच्या कंटेनरमध्ये आम्ही ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याचं 7 दिवसांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आता बाकीचा त्याच्यातला केमिकल आणि ह्याचा पार्ट न सांगता मी एवढं सांगतो की त्याच्यामध्ये काचेच्या भांड्यामध्ये जे तूप ठेवलेलं होतं म्हणजे हार्ड ग्लास म्हणू आपण, काचेचं भांडं म्हणजे हार्ड ग्लास. आणि इंटरेस्टिंग सगळ्यात एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ज्याला आपण चिनी मातीचं भांडं म्हणजे सट म्हणायचे ना पूर्वी, सट, की त्याच्यामध्येच ते असायचं पहा. म्हणजे खाली थोडंसं पिवळसर रंग असायचा आणि वरती पांढरा. त्याच्यामध्ये असलेल्या तुपाच्या फिजिकल आणि केमिकल अनालिसिस मध्ये कुठलाही फरक होत नाही. ऍज इट इज तूप राहतं अनेक काळ. चिनी मातीचे वगैरे तयार होतात, चिनी मातीचं आणि हार्ड ग्लास. त्यामुळे आता आपल्या माध्यमातून, आजचा काही पाडव्याचा दिवस आहे, आपल्या माध्यमातून आज तूप तर सगळ्यांचं पुरणार नाही, तर आपण असं सांगू की आजपासून हे तुम्ही आणा कुठूनही, म्हणजे कोणत्याही याच्यातून विकत म्हणजे बाजारातून कसंही आणा किंवा घरी करा, पण ते ठेवताना हार्ड ग्लास म्हणजे ज्याला काचेचं पण बरणी म्हणू आपण, ज्याची हे जास्त आहे काचेची हे, आणि चिनी मातीचं भांडं याच्यात जर ठेवलं तर ते तूप तुम्हाला तुपासारखं काम करेल. अदरवाईज बाकीच्या कुठल्याही याच्यामध्ये ठेवलं तर ते विपरीत हे देतं. एवढा म्हणजे इकडे ॲल्युमिनियम आता जनरली फारसं वापरलं जात नाही, पण बऱ्याच ठिकाणी स्टीलची भांडी आहेत, पण स्टीलनी दुधावरती फारसा परिणाम होत नाही म्हणजे त्याच्या मूळ याच्यामध्ये, पण अर्धनपोट वापरलं जात नाही, हे दुर्दैव आहे. पण स्टीलच्या भांड्यात समजा दूध तापवलं किंवा ठेवलं तर त्याचा फारसा परिणाम होतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही फरक नाही, काही फरक पडत नाही. पण त्यात काही व्हॅल्यू ॲडिशन पण होत नाही, व्हॅल्यू ॲडिशनही होत नाही. काही वेळाने मात्र ते त्याच्यामध्ये थोडे निगेटिव्ह परिणाम दिसायला लागतात एका विशिष्ट काळाच्या पुढे जर ठेवायला गेलो तर. अच्छा. आता ते तशी नासण्याची प्रोसिजरही होते म्हणजे विशिष्ट काळाच्या पुढे गेलं तर. दूध आणि तुपाचा विषय निघालेला आहे की याला जोडून लगेच चर्चा सुरू होते, ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची. आणि कोलेस्ट्रॉल जर ब्लड रिपोर्टमध्ये जास्ती दाखवलं तर पहिला सल्ला किंवा लोक स्वतःहूनच ठरवतात की आता दुग्धजन्य पदार्थ खाणं बंद केलं पाहिजे. तर याला काही आहे का, याचं काही नातं? आता अगदी प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर ऋग्वेद काळापासून म्हणजे ज्या काळापासून ही संस्कृती निर्माण झाली आपली किंवा मानव निर्मिती झाली तिथपासून ते आजच्या मितीपर्यंत सगळ्यांनी तुपाची प्रशस्ती सांगितली. घृत हे घ्यावंच म्हणजे हे प्रत्येकाच्या आहारामध्ये असावं. मग त्याच्यामध्ये गाईचं तूप हे प्राधान्याने सांगितलंय, मग बाकीचं कुठलं असेल ते. मग हे सगळं चालू असताना ज्या वेळेला आपण कुठल्याही डॉक्टरकडे जातो त्यावेळेला पहिला, जसं आता आपण म्हणाला की सांगितलं जातं की तुम्ही कोलेस्टेरॉल तुमचं वाढलंय, तुम्ही तूप खाणं बंद करा. इथं आता मग आपलं शास्त्र आणि आधुनिक शास्त्र हे कुठेतरी कॉन्ट्रावर्सी याच्यामध्ये निर्माण होतं. बरोबर. मी हाच संशोधनाचा विषय घेऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. बेसिकली हा प्रॉब्लेम, परत मगाशी मी जसं दुधाचा म्हणलं तसं, हा प्रॉब्लेम तुपाचा नाही आहे, हा प्रॉब्लेम तूप तुम्ही कसं तयार करताय त्याचा आहे. अच्छा. म्हणजे ज्याला परत मी तोच शब्द वापरतोय की मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ घी, काऊज घी, परत काऊज घी. आता परत गायींमध्ये पण असा प्रॉब्लेम झालाय की गाय कोणत्या प्रकारचं अन्न खाते. म्हणजे आज प्लास्टिकचा पण सेवन गायींकडे कळत न कळत होत आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, गायींना मोकळ्या प्रमाणात किती सोडलं जाते. अच्छा. म्हणजे जे पूर्वी रानात चरायला ज्याला सोडणं म्हणतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये चरायला सोडणं म्हणतात, ह्या चरायला किती प्रमाण, म्हणजे त्या मोकळ्या, तुम्हाला जर समजा 24/7 एकाच रूम मध्ये किंवा एकाच विशिष्ट ठिकाणी जर ठेवलं तर आपली अवस्था काय होऊ शकते. म्हणजे त्याला तर आपण जेल किंवा शिक्षा म्हणतो त्याला. तर या गायींना पण आज चरायला जागा नाही, या कारणास्तव एका विशिष्ट ठिकाणीच ठेवलं जातं. तर आम्ही असा प्रयोग केला होता की चरायला ज्या गायी जातात, ज्या प्लास्टिक खात नाहीत, ज्या मोकळ्या आहे म्हणजे मोकळ्या वातावरणात फिरतात, आणि ज्या देशी आपण म्हणतो गाई, त्यांचं दुधाचं कलेक्शन, दुधानंतर त्याचं विधिवत
सगळं करून त्याचं ताक करायचं, ताकापासून लोणी करायचं आणि मग लोण्यापासून विशिष्ट त्याला अग्नी देऊन त्याचं तूप बनवायचं. ही जी सगळी मेथड आहे, ही सगळी मेथड जे आत्ता अवेलेबल मार्केटमध्ये तूप मिळतं याच्यामध्ये होते आहे का? म्हणजे मी टीका आपल्याला म्हणजे कुणावरतीच नाही, पण ही होते आहे का? म्हणजे तुपामध्ये ओलिक ऍसिड नावाचा मुख्य जो भाग आहे तो ज्याच्यावरती तुपाचं सगळं म्हणजे तुपाचा मूळ जे जे काही गाभा म्हणू शकतो आत्ताच्या शास्त्रानुसार ते ओलिक ऍसिड आहे. मग हे ओलिक ऍसिड त्या तुम्ही बाजारातून आणलेल्या तुपामध्ये किती आहे? बरोबर. आणि या मेथड पासून जे तूप आमची म्हणजे जी आपली भारतीय संस्कृतीची जी ट्रॅडिशनल मेथड आहे, तूप बनवण्याची पारंपरिक पद्धत, की दूध घेतलं मग दुधाचं आपण सगळे म्हणजे त्याच्यावरचे जे सोपस्कार केले, कारण लोकसंख्येचाही विचार आहे आणि सगळ्याचाच विचार आहे, पण हे पूर्वी प्रत्येक घरांमध्ये होत होतं. आणि परत गाईचं दुधापासून बनवलेलं तूप आणि म्हशीच्या दुधापासून याच्यामध्येही फरक आहे. म्हणजे याच्या ही फिजिकल आणि केमिकल याच्यामध्ये फरक येतो. तर असं जर तूप बनवलेलं असेल आणि ते जर योग्य प्रकारच्या भांड्यामध्ये ठेवलेलं असेल तर मी नक्की सांगतो ते कधीच कोलेस्टेरॉल वाढवणार नाही, ते चांगले कोलेस्टेरॉल वाढवेल. दोन्ही गाईचं पण आणि म्हशीचं पण. हा, म्हशीनं थोडा गडबड आहे, पण आपल्या संस्कृतीमध्ये गाय सांगितली. अच्छा, म्हणजे गाईच्या दुधाची प्रशस्ती. पण सध्याच्या गायी आहेत ज्या जर्सी गाई बऱ्याच ठिकाणी असतात, त्यांच्या आणि म्हशीच्या तुलनेमध्ये कुठलं जास्त बरं असतं? हा, आता हा परत एक संशोधनाचा विषय आहे, पण त्याच्यामध्ये म्हशीचं थोडं पचायला जड असतं. म्हणजे ते सगळे तुपाचे गुण म्हशीच्या याच्यामध्ये येत नाहीत. आणि ह्या ज्या जर्सी प्रकाराच्या गायी आहेत त्याच्यामध्ये तेवढ्या मात्रेमध्ये आवश्यक असणारे घटक नसतात. बरं. म्हणून ज्या आपल्या देशी गायी आहेत त्याच्यापासून हे जे सगळं तयार केलेलं आहे. आणि मग परत तोच मुद्दा येतो, दुग्धजन्य पदार्थामधला परत दुसरा महत्वाचा घटक येतो लोणी. हो, जे मक्खन लोणी काही आपण त्याला म्हणू, मग बटर आणि लोणी याची तुलनाच होऊ शकत नाही. बरोबर. मग लोणी आहे, मग ते परत त्याच पद्धतीनं आलंय. म्हणजे ज्या पद्धतीनं तूप लोण्याची पुढची अवस्था तूप आहे ना, मग हे सगळं असं केल्यानंतर तुमचं कोलेस्टेरॉल वाढणार ना. ह्याच्यामुळं कोलेस्टेरॉल कमी झालं असं होणारच नाही, पण आवश्यक कोलेस्टेरॉल याच्यामुळे वाढतं. जे दोन प्रकार आहेत, नको असणारं कोलेस्टेरॉल आणि हवा असणारं कोलेस्टेरॉल. म्हणजे आता पाडवा आहे आणि त्याच्यामुळे तूप आहे, दूध तर आहेच, पण आता जे श्रीखंड, बासुंदी असे जे सगळे पदार्थ तयार केले जातात तर ते पण आता बरेचसे लोक बाहेरून आणतात. तर ते बाहेरून आणणं पण त्याला एक सांस्कृतिक आधार सुद्धा आहे. नक्की आधार आहे त्याला. म्हणजे मी म्हटलं ना, आपल्या संस्कृती, आपल्या घरातल्या प्रत्येक पदार्थाला किंवा आपल्या घरातल्या प्रत्येक जो तयार होतोय त्याला आधार आहे. फक्त गोंधळ जो झालाय तो कसा तयार करताय, इथून गोंधळ झालाय. आता आपण इंटरेस्टिंग विषय आज काय पाडवा आहे, अनेकांच्या घरामध्ये श्रीखंड तयार होत असेल तर श्रीखंड हे आलं कुठून, तर श्रीखंड हे महाभारतापासून आलं. बरं. अच्छा. श्रीखंडाचा पहिला उल्लेख त्याला रसाला असं म्हणतात. म्हणजे आता ती त्याची श्रीखंड, कारण ते रसाला हे भीमानी तयार केलं होतं. आणि ते मातीच्या म्हणजे अर्धन म्हणजे मातीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये तयार केलं होतं. आणि ते चवीनी आणि बोट चाकून चाकून कृष्णाने खाल्लं आणि कृष्णाला ते खूप आवडलं, म्हणून कृष्णाच्या नैवेद्यासाठी ते आलं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मग आता ते भीमानी जी तयार केलेली पद्धत आहे, श्रीखंड तयार केलेली पद्धत, आता आपण तयार करतोय. आता मातीचं पात्र कोणी वापरत नाही. आता ते कालातीत झालंय का, आपण त्याला बाजूला केलंय का, लोकसंख्येचा भाग आहे माहित नाही, पण मग ते गुणधर्म त्याच्यामध्ये उतरत नाहीत. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ज्या काळात ह्या सगळ्या पदार्थांचे शोध लागले म्हणा किंवा सुरुवात झाली हे सगळं बनवायला, त्यापेक्षा तर आज आपण खूप प्रगत आहोत. म्हणजे आपल्याकडची माहिती खूप आहे, तंत्रज्ञान खूप चांगलं आहे, विकसित झालेलं आहे. त्यासाठी बनवण्यासाठी जे पदार्थ आणावे लागतात त्याचे कष्ट पण कमी झालेले आहेत. असं असताना सुद्धा त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज अजूनही महाभारतात आणि त्या काळात शोधाव्या लागतात आणि आता त्या हरवत चाललेत. असं कशामुळे झालं असावं? याचं महत्वाचं कारण म्हणजे की आता जी वस्तू किंवा जो पदार्थ तयार होतोय तो पदार्थ
अनेकांना कसा मिळेल याच्याकडे त्याचा लक्ष दिलं जात आहे. म्हणजे त्याचं सप्लाय चेन मास म्हणजे किती लोक त्याचं क्वांटिटी वाईज ते कसं घेतलं जाईल हे बघितलं जातंय. आणि दुसरी त्याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही महाभारत काळामध्ये बघा किंवा हे जे ग्रंथ ज्या काळामध्ये तयार झाले किंवा ज्या भारतीय पदार्थ ज्या काळामध्ये तयार झाले त्याच्यामध्ये त्या पदार्थांचं काळ जो आहे म्हणजे सेवन काळ आणि त्याच्यानंतर ते किती दिवस किंवा किती तास किंवा किती मिनिटं ठेवायचा. अच्छा. हा जो आता बऱ्याच तुम्ही मिठाई पहा त्या मिठाईंवरती असं लिहिलेलं असतं की बिफोर 12 आवर्स, बिफोर 24 आवर्स वगैरे. आता हे या ग्रंथांमध्ये जे दिलंय अशा प्रकारचं जे काही होईल त्याच्यामध्ये तो दिलेला जो काळ आहे मग 6 तास असेल 8 तास असेल तो पाळला जात नाही. बेसिकली हे पदार्थ आज घरात तयार केले जात नाहीत. खरं हे पदार्थ आता आज आपल्याला विकतच आणावे लागतात. मग त्या विकत म्हणजे त्या ज्या दुकान आहे ते शॉप आहे किंवा काय ते जे दुकान त्याच्यामध्ये ते कधी आलंय ते त्याच्या आधी कधी तयार झालंय आणि ते तुमच्यापर्यंत कधी पोहोचलंय. मूळ संस्कृतीत ज्यावेळी ते पदार्थ इतिहासात तयार झाले त्यावेळी फ्रीज नव्हते, त्यावेळेला फ्रीज नव्हते आणि ते सगळे घरात तयार व्हायचे म्हणजे तुमच्या समोर हे पदार्थ तयार व्हायचे. खरंय. म्हणजे या म्हणजे दुसरं त्यातला अजून एक जसं दुधाचा किंवा आता आपण तुपाचा उल्लेख केला तसंच दुसरा सध्याचा एक ट्रेंड आहे तो म्हणजे मिलेट्सचा. तर आपली जी पारंपरिक धान्य आहेत म्हणजे गहू असतील किंवा ज्वारी असेल तांदूळ असतील हे न खाता इतर जे काही मिलेट्स सध्या बाजारात मिळतात ते खा असा एक ट्रेंड आहे. हे पण मिलेट्सच आहेत. पण मिलेट्स खा हा हे कशासाठी म्हणजे मिलेट्स हा भारतीय उद्गमच आहे. म्हणजे आपली सगळी जी धान्य आहेत ही मिलेट्सच आहेत. त्याला फक्त आता मिलेट्स असं नाव दिलंय. अच्छा. म्हणजे शूद्रद्रव्य म्हणून या सगळ्यांचा उल्लेख आपल्या पारंपरिक ग्रंथांमध्ये आहे. त्याच्यानंतर प्रमेह म्हणजे आता ज्याला आपण डायबिटीस म्हणतो ते झालेलं असताना ह्यातलं कोणतं खावं. त्याच्यानंतर तुमच्याला अपचन असेल काही दिवसांचं अपचन असेल तर तुम्ही ह्यातलं कोणतं एक वेळेचं सेवन करावं हे सगळे उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये. असं नाहीये की हे नवीन आहे. फक्त त्याच्यामध्ये असणारा जो आम्लधर्म आहे त्याच्यामध्ये असणारे अनेक प्रकार म्हणजे आता ती भाषा जी आहे म्हणजे सायंटिफिक भाषा ज्याला आपण म्हणतो ती त्या लोकांना माहित नव्हती. बरं. म्हणजे आपल्या पूर्वजांना ती भाषा माहित नव्हती पण त्यांना एक नक्की माहिती होतं की ते खायचा विधी कसा आहे. म्हणजे पहा तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक तमाम लोकांच्या जुन्या पिढीला तर विशेषतः लक्षात येईल की घरामध्ये कणग्या टोपली किंवा त्याला नावं तुम्ही काही द्या त्याच्यामध्ये आलेलं नवधान्य भरून ठेवलं जायचं आणि असं सांगितलं जायचं की हे वर्ष झाल्याशिवाय काढायचं नाही. तो साठा वेगळा पण असं आयुर्वेद ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की ते वर्षानंतरच खाणं जास्त श्रेयस्कर आहे. त्यातला मग बाकीचा जो नको असणारा शरीराला जो गुणधर्म आहे तो त्याच्यातून जातो. अच्छा. म्हणून ते वर्षभर तसंच ठेवा. ह्या मिलेट्सच्या बाबतीत तेच आहे. पण आता काय व्हायला लागलंय मिलेट्स 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 म्हणून परत त्याच्या मागं लागून त्याच्या मागचं हे जे शास्त्र आहे हे पाहिलंच जात नाही. म्हणजे पण ते धान्य खाल्ल्यामुळे म्हणजे गहू खाल्ल्यामुळे काहीतरी नुकसान होतं त्याच्यामध्ये ग्लुटेन असतं म्हणा किंवा इतर जे काही गोष्टी सांगितल्या जातात. तर आयुर्वेद काय सांगतं की गहू खायचे की नाही खायचे मग अशा परिस्थितीमध्ये. आयुर्वेदानं सरळ सरळ असं म्हणजे सगळ्या गोष्टींचं जिथं वर्णन केलंय तिथं असं सांगितलंय की खायला पाहिजे फक्त त्याचा अतिरेक टाळायचा आहे. बरं. म्हणजे त्याचा जो अतिरेक आहे तो टाळला गेला पाहिजे. म्हणजे काही भाज्या पण आयुर्वेदानं खाऊ नका म्हणून सांगितलंय. अच्छा. म्हणजे काही भाज्यांचे पण उल्लेख म्हणजे ते त्याच्यावरतीच मी म्हणलं ना हा कोश जो येतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सगळ्यात त्यातलं इंटरेस्टिंग आहे त्याला त्यांनी देश असं नाव दिलंय. म्हणजे आयुर्वेदा म्हणजे आपण जिथं राहतो आता मुंबई असेल किंवा आपण ज्याला मराठवाडा म्हणू किंवा कोकण प्रांत असेल विदर्भ असेल तर अनुपदेश जांगल देश आणि साधारण देश असे आयुर्वेदानं 3 देश केलेत तिथल्या परिस्थिती हवामान आणि याच्यानुसार. अच्छा. तर कुठल्या देशामध्ये काय खायचं याचे त्यांनी सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळे आडाखे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्या विपरीत काहीतरी आपण जर करायला गेलो म्हणजे त्या देशातलं नसलेलं आपण जर काही खायला गेलो म्हणजे से फॉर एक्झाम्पल
आज मी कुठल्या देशाचं नाव घेत नाही किंवा कुठल्या याचं आपल्याला हे नाही. समजा जे लोकांना मायनसमध्ये टेम्परेचरमध्ये राहायची सवय आहे किंवा ज्या लोकांना 10, 12, 8, 11 या टेम्परेचरमध्ये राहायची सवय आहे, त्या लोकांनी 42-45 टेम्परेचर आणि 10-11 टेम्परेचर कायम असणं यामध्ये खूप फरक आहे ना. मग तिथली परत संस्कृती, तिथला जर तुमचा शरीराचा बॅलन्स जर करायचा असेल तर त्यानुसार त्यांनी दिलंय. म्हणजे म्हणून म्हणलं ना की अनूप देश, जांगल देश आणि साधारण देश असे 3 दिलेत. त्याचा आता भौगोलिक रचनेनुसार आहे, त्याचा आम्ही आता या कोशामध्ये आम्ही लिहूच सगळं की म्हणजे कुठला भाग आपला त्याच्यामध्ये येतो भारतातला, म्हणजे अनूपमध्ये कुठला येतो, जांगलमध्ये कुठला येतो आणि इकडे. मग त्याच्यामध्ये हे मिलेट्स जे काही मिळतात, तर अनूपमध्ये काय खायचे आहेत, म्हणजे बाजरी कुठं खायची आहे, अच्छा, मका कुठं खायचा आहे. म्हणजे आता जर तुम्ही पंजाबमध्ये किंवा हरियाणाच्या भागामध्ये जर गेला तर तिथे सरसों का साग आणि मके की रोटी हे साधारण नोव्हेंबर ते जानेवारी या फेब्रुवारी मिड पर्यंत म्हणा या कालामध्ये ते खाल्लं जातं. पण हेच दुसऱ्या ठिकाणी खाऊन चालेल का? म्हणजे जिथं टेम्परेचरनी 30-35चा काही पारा गाठलाय तिथं नाही खाऊन चालणार ते, म्हणजे नाही चालणार. जरी ते उगवत असलं तिथं आणि तिथून जरी इम्पोर्ट केलं आपण तरी अशा ज्या बऱ्याचशा छोट्या पण महत्वाच्या तपशिलांच्या गोष्टी आहेत. तर आपली वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मला अजून 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला की हा जो कोश तुम्ही तयार करता आहात तर त्याचा खूप मोठा संशोधन प्रकल्प आहे आणि ते सगळं तयार होईलच, पण एक कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्य माणसांना या कोशाचा नेमका काय फायदा होणार आहे? म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सर्वप्रथम मी धन्यवाद, कारण त्यांनी हे या प्रकारचं एक शिवधनुष्य आपल्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाने, म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांची जी मिनिस्ट्री आहे आणि फडणवीस सरांनी IKS स्टँडर्ड म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीमचा हा एक भाग आम्ही करतोय आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉक्टर दीपक टिळक आमच्या संशोधन केंद्रामध्ये आम्ही करतोय. तर याच्यामध्ये हे जे आत्तापर्यंत आम्हाला जे ग्रंथ मिळालेत ते साधारण 207 ग्रंथ मिळालेत. बरं, की भारतीय संस्कृतीमध्ये ज्याच्यामध्ये खाद्यांचे उल्लेख आहेत. ऑफकोर्स आणखीनही असतील, म्हणजे याच्यापेक्षाही जास्त ग्रंथ महाराष्ट्राच्या खाद्याशी निगडीत असतील. तर याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या खाद्यपदार्थांचं कलेक्शन. अच्छा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तयार करण्याची रीत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती खाण्याची रीत. हे 3 घटक खूप महत्वाचे. आणि त्याचा कालावधी, म्हणजे खाण्याचा कुठल्या कालावधीमध्ये खाऊ नये, कुठल्या कालावधीमध्ये खावेत. आणि ह्याच्या उपर म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जे संशोधन आम्ही आत्ता म्हणतोय, जे आजच्या काळाला आणि आजच्या युगाला अनुसरून आहे, की त्या सगळ्या रेसिपीज किंवा ते जे सगळे पदार्थ जे आज उपयुक्तता आपल्याला त्यांची वाटते किंवा ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे, त्यांच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज. अच्छा. म्हणजे जर तुम्हाला त्या भाषेत त्याचं जर आत्ताच्या काळाला आत्ताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्या प्रत्येक पदार्थांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू, म्हणजे आधुनिक सायन्स, आयुर्वेद सायन्स या दोन्हीचा कुठेतरी तो एक हे होईल. आणि अशा प्रकारच्या आम्ही एकत्रित ते सगळं अल्फाबेटिकली, म्हणजे आणि दुसरं म्हणजे त्याच्या म्हणजे तक्र जर मगाशी आपण विचार केला तर ताकाचे समजा आम्हाला 40, 45, 50 कितीही रेफरन्स मिळू देत, तर त्याचे एकत्रित तुम्हाला क्लिक केल्यानंतर आणि त्याचा आम्ही पोर्टल तयार करणार. म्हणजे उदाहरणार्थ ताकाचं उदाहरण मगाशी तुम्ही जसं म्हणालात की माझी समजा पित्त प्रकृती आहे, तर मी जर त्याच्यावर सर्च केलं की मी कुठल्या प्रकारचं ताक प्यावं तर ते मला त्यातनं कळेल. आणि त्याच्यानंतर मुंबईत ते प्यावं का, आणि मग तुमचं मूळ गाव जर कुठे पश्चिम महाराष्ट्रात असेल तर तिथं ते घ्यावं का, आणि तिथं मग काय घ्यावं, त्याला तिथं काय आपली संस्कृती सांगते की काय घ्यावं, इतकं हे. म्हणजे आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं तर ते सिंगल क्लिकवरती या सगळ्या गोष्टी आम्ही सामान्य लोकांना अवेलेबल करून देणार आणि त्याचे खंडही करणार आहे. म्हणजे असं नाही की त्याचं लिखित व्हर्जन पण येणार आहे, म्हणजे ई बुक पण येईल, त्याच्यानंतर ग्रंथ पण येतील त्याचे, आणि पोर्टल पण तयार होईल. अजून एक जाता प्रश्न की हे जो तुमचं संशोधन आहे हे फक्त शाकाहारी पदार्थांचं असणार आहे की मांसाहारी? सगळे, म्हणजे शाकाहारी मांसाहारी दोन्ही, त्याच्यानंतर वनस्पतीजन्य, म्हणजे जेवढे त्या ग्रंथांमध्ये, म्हणजे
असं कुठंच नाही आहे की नॉनव्हेज त्या काळामध्ये पण अवेलेबल नव्हतं. फक्त त्याची परत वेगवेगळी रीत आहे आणि ते जे प्राणी आहेत त्यातले काही आज त्या प्रजाती नष्ट झाल्यात. बरोबर. तर त्याचाही आम्ही उल्लेख करू की हे आज आपल्याला जशा वनस्पती काही आज आपल्याला सापडत नाहीयेत. अच्छा. किंवा त्याला मग पर्यायी सापडतात. म्हणजे त्याचे जी वर्णन आहेत त्या वनस्पतींची किंवा त्या मांसाची, बरं, त्याला पर्यायी सापडत, म्हणून न्यूट्रिशनल व्हॅल्यूज घ्यायचे. अच्छा. म्हणजे ज्यांना जे वांछित होते. आणि आता जाता जाता आज गुढीपाडवा आहे आणि जसं सध्या डाएट या विषयावर इतकं लिहिलं जातं आहे आणि इतकं बोललं जात आहे, व्हिडिओ येत आहेत, त्याच्यावर अनेक टिप्स मिळतात ज्या परस्पर विरोधी असतात. तर तुम्ही जे सांगता की तुम्ही तुमची प्रकृती ओळखा आणि त्यानुसार तुमचा आहार असेल, तर अशा काही टिप्स तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देऊ शकाल की ज्याच्यातून लोकांना स्वतःच ठरवता येईल की आपली तब्येत कशी आहे, आपण काय खायला पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि आपलं आरोग्य चांगलं राखलं. एक सगळ्यात एकच टिप दिल्यानंतर हा प्रश्न सुटेल, तो म्हणजे की आपले वडील, आपले आजोबा किंवा आपली आजी आणि आपले मामांकडची मंडळी, ही लोक ज्या प्रकाराचा आहार घेत होती त्या प्रकाराचा साधारण आहार जर तुम्ही घेतला तर तुम्ही ठणठणीत राहाल. अच्छा. कारण जीन्स किंवा शरीर जे बनलंय हे त्यांच्याकडून आणि ते ज्या भागात आहेत तिकडूनच ते तुमच्याकडे आलंय. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमचं आत्तापर्यंतचं सगळं घराणं हे जर तुमचं प्युअर व्हेजिटेरियन असेल आणि तुम्ही अचानक जर तुम्ही, म्हणजे मी नॉनव्हेज खाऊ नका असं म्हणणार नाही, कारण नॉनव्हेजचे सुद्धा अनेक प्रकार मूळ ग्रंथांमध्ये पण आहेत, अनेक प्रकार, आणि त्या करण्याच्या पद्धती पण दिल्यात, पण तो तुम्हाला त्रासदायक होईल. कारण तुमच्या जीन्समध्ये म्हणजे, आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागाचं तापमान काय आहे, अच्छा, त्या भागामध्ये येणारे पदार्थ कुठले आहेत, म्हणजे तिथे काय, म्हणजे तांदूळ येतोय जास्त, गहू येतोय की बाजरी येते, ज्वारी येते, त्याच्या अनुसार खाणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्या सगळ्या तुमच्या परिस्थितीचा विचार करून ते खाणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर तर पूर्वीपासूनची आपली भाकरी हा जो काही प्रकार आहे, हा भाकरीचं आहारामध्ये असणं, मग त्याचे परत तुम्हाला ज्वारीचा कंटाळा आला तर बाजरी आहे, मग बाजरी तुम्ही आत्ता नाही खाऊ शकत. बरोबर. म्हणजे त्याचं खाण्याचा जो विधी दिलाय, म्हणजे त्याला आहार विधी विधान आणि अष्टविध आहार आयतनाने असं आयुर्वेद ग्रंथामध्ये दिलेलं आहे, त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे 8 आयतन दिलेत आयुर्वेदामध्ये, म्हणजे ते आता शास्त्रीय भाषेत नाही पण वेळ कमी असल्यामुळे सांगतो, म्हणजे खूप भरभर जेवू नका, उभ्याने जेवू नका, अच्छा, त्याच्यानंतर थोडं म्हणजे खूप गरम, अतिउष्ण पण टाळा आणि अतिशीत पण टाळा, केल्यानंतर काही विशिष्ट काळामध्येच त्याचं सेवन करा. म्हणजे इथं गरीब श्रीमंत असा भेद नाहीये. इथं फक्त काय आहे, तुमची खाण्याची रीत काय आहे. कारण आतापर्यंत आयुर्वेद ग्रंथामध्ये जेवढे व्याधी सांगितलेत त्या प्रत्येकाचं कारण असं सांगितलंय की तुमचा आहार चुकतोय. अच्छा, मग ते आहार चुकतोय म्हणजे खाण्याची रीत चुकतीये किंवा तुम्ही चुकीचं आहार घेताय. अच्छा, त्यामुळे हे सगळं आपण राहतोय त्या भागात काय चाललंय आणि आपल्या आजी आजोबांनी, मामा मामीनी किंवा तिकडच्या म्हणजे नाना नानी म्हणू आपण, यांनी काय केलंय आणि त्या आधारावरती गेलं तर जास्त आपण सुदृढ राहू. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं, खूप चांगला आहार आहे, सगळ्या गोष्टी उत्तम आहेत, तुम्ही निरोगी पण आहेत, पण भूक लागल्याशिवाय खाऊ नका. खरं, म्हणजे तुमचा अग्नी स्थिती, कारण कसं आहे, अग्नी जर असेल तरच ते खाल्लेलं पचणार आहे ना. खरं, फायर म्हणजे होतं. आणि भूक लागल्यानंतर खायचं सोडूही नका. अच्छा, 3 ते 3.5 लाख रेफरन्सेस मिळते, म्हणजे व्हरायटी काय असू शकते आपल्या खाद्य संस्कृतीची किंवा आपल्या महाराष्ट्राची, हे त्याच्यामधून प्रत्यक्ष, आणि त्याला पूर्णपणे शास्त्रीय आधार प्रत्येकाच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू सह आम्ही असं म्हणूया की 4 वर्षामध्ये हा चौरस कोश तयार होईल असं म्हणायला हरकत नाही. नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. तर या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.